सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्री गुरुभ्यो नमः। केनोपनिषदाच्या तिसऱ्या खंडामध्ये कथेच्या द्वारा ऋषींनी ब्रह्माचं स्वरूप आपल्या समोर ठेवलं. या ठिकाणी ज्या देवतांचा उल्लेख येतो त्या देवता म्हणजेच आपल्या जीवनातली श्रेष्ठ जीवनमूल्य या अंगानं आपण ती बघावी. म्हणून जेव्हा प्रेम, तितिक्षा, करुणा, दया ही सगळी गुणवैशिष्ट्य व्यक्तीच्या अनुषंगानं येतात तेव्हा तिथे देवत्वाचा भाव हा आपल्यामध्ये येतो. आणि दानव म्हणजेच निकृष्टतेचा असलेला विचार. जिथे द्वेषाचा, अहंकाराचा, क्रोधाचा, मत्सराचा, लोभाचा विचार येतो तिथे ती एक प्रकारानं दानवी वृत्ती आपल्यामधून येते. म्हणून दानवांवरती देवाचा विजय म्हणजे अप्रत्यक्षपणानं उत्तमतेचा निकृष्टतेवरती होणारा विजय आहे. आणि ज्या वेळेला उत्तमता येते त्याच वेळेला खऱ्या अर्थानं जीवनामधल्या आनंदाची अनुभूती येते. म्हणून एक प्रकारानं साधक ज्या वेळेला साधनेच्या प्राथमिक अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला काही प्रमाणामध्ये त्याच्यात अहंकाराचा अंश असतो जो वायूला आणि अग्नीला झाला. म्हणून ही पंचमहाभूत जी आहेत ती एक प्रकारानं आमच्या पंच ज्ञानेंद्रियांचीच प्रतीक आहेत. वाणीच्या द्वारा आणि नेत्राच्या द्वारा अग्नीचं कार्य आपण अनुभवतो आणि घ्राणेंद्रियाच्या द्वारा आणि प्रजोत्पादनाच्या द्वारा वायूचा विचार आपण करतो. आणि मन जे आहे हे मन इंद्र या स्वरूपामध्ये या ठिकाणी आहे. म्हणून एक प्रकारानं मनामध्ये ज्या वेळेला उत्कट आत्मज्ञानाची भूमिका तयार होते तेव्हाच तुम्हाला तिथे ब्रह्माचं दर्शन घडतं. अन्यथा अग्नी आणि वायू ब्रह्माच्या जवळ पोचले पण ते ब्रह्माला जाणू शकले नाहीत. म्हणून मनाची प्रशांतता ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हे ब्रह्म सुरुवातीला इंद्राच्या समोर अंतर्धान पावलं. साधना करत असताना, ध्यानाचा अभ्यास करत असताना काही वेळेला आमच्या समोर तेजाचं वलय येतं. पण ते काही अल्पकाळासाठीच असतं. ते कायमचं किंवा फार वेळ टिकेल असं होत नाही. म्हणजे एक प्रकारानं आम्हाला अनुभव जो येतो तो सुरुवातीला अल्पकाळाचाच अनुभव असतो. त्यातून एक प्रकारचा उत्साह घेत आपण आपली जिज्ञासा पुढे न्यायची आहे. इथे इंद्रानं ती जिज्ञासा ठेवली, ती इच्छाशक्ती ठेवली. म्हणून तिथे त्याचं मन जे आहे हे मन पूर्णपणानं शांत झालं आणि त्या उत्कटतेमध्ये त्याला उमेनं दर्शन दिलेलं आहे. म्हणून वेदांताचा अधिकारी हा विशुद्ध अंतःकरणाचा, निरीच्छ मनाचा, जागरूक आणि दक्ष बुद्धीचा असावा लागतो. तेव्हा ते ब्रह्मज्ञान त्याला काही एका समजण्याच्या पातळीवरती येतं किंवा तो त्याच्यामध्ये अजून पुढे जातो. म्हणून इथे यक्ष अंतर्धान पावणं म्हणजेच हृदयस्थ परमात्म्याचं आम्हाला अल्पकाळासाठी का होईना दर्शन घडणं आहे. आणि तिथे ब्रह्मविद्येची देवता उमा प्रगट होते. उमा प्रगट होणं म्हणजेच श्रुती तिथे प्रगट होणार. श्रुती आम्हाला परमात्म दर्शनाचा भाव दाखवते.
तुम्ही या पद्धतीनं जीवन प्रणाली स्वीकारा, या मार्गानं तुम्ही जा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तो आत्मदर्शन होईल, ब्रह्मदर्शन होईल. म्हणून उमेचा उपदेश, उमेचं सांगणं जे आहे ते एक प्रकारानं मोक्षाकडे नेणारं, मोक्षाच्या अनुभवाजवळ नेणारं अशा स्वरूपाचं. म्हणून इथे उमा हे एक साधन आहे. सगुणाचं मूर्तीचं स्वरूपाचं ते भाव आहे. आणि ब्रह्मदर्शन इंद्राला पुढे जे होतं तो भाव म्हणजेच आत्मशोधन, जे आपल्या प्रत्येकाचं अंतिम साध्य आहे. म्हणून इथे भक्तीमधून कर्म येतं, कर्माला ज्ञानाची जोड येते आणि त्याच वेळेला तुमच्यामध्ये ईश्वरी कृपेचा भाव येतो. म्हणून आत्मतत्वाच्या निकट आपण जे जातो ते एक प्रकारानं गुरूंच्या मार्गदर्शनामधून, श्रुतीच्या मार्गदर्शनामधून जातो. हा विचार या कथेच्या निमित्तानं ऋषींनी आपल्या समोर ठेवला. आणि चौथ्या खंडामध्ये सर, मग इथे असं म्हणता येईल का की हां. ऋषींना जी श्रुती हां. होत होती, हो. म्हणजे त्यांना उमेची प्राप्ती होत होती, हो, तसं आहे. तसाच भाव येतो. म्हणून पहिल्या मंत्रात, दुसऱ्या मंत्रातही त्यांनी त्याच कथेचं सूत्र चौथ्या खंडामध्ये आपल्या समोर ठेवलेलं आहे. पहिला मंत्र आहे, सा ब्रह्मेती होवाच ब्रह्मणो वा एतत् विजये मयि यध्वम इति ततो हैव विदांचकार ब्रह्मेती. गुरु म्हणतात की ती म्हणाली, म्हणजेच उमा म्हणाली की ते ब्रह्म होतं. खरोखर ब्रह्माच्या या विजयानं तुम्हाला मोठेपण प्राप्त झालेलं आहे किंवा तुम्ही विजयी झालेला आहात. तेव्हा ते दिव्य तेज, तो यक्ष म्हणजेच ब्रह्म होतं असं तुम्ही समजा. अग्नी आणि वायू हे अहमन्यतेशी निगडीत होते. म्हणून ब्रह्माच्या जवळ जाऊनही त्यांना त्याचा पूर्ण अनुभव आला नाही. अनेक वेळेला आपल्यामध्ये सुद्धा एक प्रकारची सात्विकता खूप असते. आध्यात्मिक अंगानं, पारमार्थिक अंगानं आपण खूप काही करतो, परंतु तरीही जर अनुभूती येत नसेल किंवा तो भाव आमच्यामध्ये शिल्लक निर्माण होत नसेल तर एक प्रकारानं अजूनही आपल्यात काहीतरी उणीव आहे, हा भाव त्या ठिकाणी आहे. इथे इंद्राला यक्षाचं अंतर्धान होणं आणि उमा त्याला त्या ठिकाणी प्रगट होणं म्हणजेच एक प्रकारचं मला कळलेलं नाही पण आता हिच्यामुळे मला कळेल, हा भाव त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणून जिज्ञासा, तितिक्षा ही आपल्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. जाणून घेण्याचा भाव कुठल्याही ज्ञानाच्या अनुषंगानं आपण ज्या वेळेला ठेवतो त्यावेळेला ते ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवाला येतं किंवा त्याच्या प्राप्तीचा मार्गही तुम्हाला तिथे दिसतो. ही उमा कशी आहे तर उमा ऐश्वर्यानं नटलेली आहे. म्हणून इंद्राला दुसरा एक भाव इथे आला की अरे ही जर उमा एवढी ऐश्वर्य संपन्न असेल तर इंद्र म्हणून माझं जे काही ऐश्वर्य आहे तेही यापेक्षा कमीच आहे. म्हणून त्याच्या याच ऐश्वर्याचा भाव, अहंभाव हाही त्याचा त्या ठिकाणी कमी झाला. आणि म्हणून तो पुढे विनयशील होतो आहे. आणि त्या विनयशीलतेमध्ये तो उमेला म्हणतो आहे की तू कोण आहेस. म्हणून यक्षही परब्रह्म आणि उमाही परब्रह्म हा अनुभव उमा त्याला, इंद्राला त्या ठिकाणी देते आहे. म्हणून दुसऱ्या मंत्रात पुढे ऋषी म्हणतात, तस्माद् वा एते देवा अतितराम इवान्यान देवान
यद अग्निर्वायुरिंद्रस्ते येन उन्निष्ठ पस्पृश्यस्ते हेनथ प्रथमो विदांचकार ब्रह्मेति तस्माद्वा एते देवा अतितराम. अग्नी, वायू आणि इंद्र हे जे काही देव होते इतर देवांच्या पेक्षा श्रेष्ठ ठरले, कारण ही ते एनात नेदितष्ठम पस्पर्शुः, यक्षाच्या ते अगदी जवळ पोचले आणि त्यामुळं त्याला ब्रह्म म्हणून जाणणारे ते पहिले ठरले. परमतत्वाच्या जवळ जात त्याचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये अनुभव घेणं हा ब्रह्म जाणणारा भाव आहे. म्हणून अग्नी, वायू आणि इंद्र हे अन्य देवांच्या पेक्षा श्रेष्ठ ठरले. म्हणून पुढे तिसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, तस्माद् वा इंद्र तितराम इवान्यान देवान स एनन्नेदिष्ठम पस्पर्श स एहेनत प्रथमो विदांचकार ब्रह्मेति. इंद्र इतर देवांच्या पेक्षा श्रेष्ठ ठरला, कारण तो केवळ ब्रह्माच्या जवळ पोचला असं नाही, तर त्यानं ब्रह्मही जाणलं. बघणं आणि अनुभव घेणं हे दोन भाव वेगळे आहेत. वस्तू मी बघितली, माझ्यासमोर एखादा माझा आवडता पदार्थ आहे, तो मी बघितलेला आहे, पण मी ज्या वेळेला तो ग्रहण करतो तेव्हा मी त्याचा अनुभव घेतल्याचा भाव येतो. इंद्र हा जसा देवांच्या मध्ये श्रेष्ठ ठरतो किंवा श्रेष्ठ आहे, तसंच ब्रह्मविद्येचा पाठपुरावा करणारा, तिच्याविषयीची जिज्ञासा असणारा हाही साधक इंद्रस्थिती प्राप्त करू शकतो. म्हणून इंद्रस्थिती जर आम्हाला प्राप्त करायची असेल, आत्मज्ञानाच्या परमोच्च भावापर्यंत पोचायचं असेल, तर जे इंद्रानं केलं ते आमच्या साधक वृत्तीमध्ये आम्हाला आणता आलं पाहिजे. त्यानं काय केलं? आकलनाची, जाणून घेण्याची जिज्ञासा दाखवली. त्याचबरोबर उमेदच्या समोर तो विनम्र झालेला आहे. म्हणून विनम्रता आणि निस्वार्थता ही आपल्यामध्ये यावी. आणि मला हे जाणूनच घ्यायचं आहे, हा निष्ठात्मक भाव, यशाला प्राप्त करणारा भाव हा इंद्रामध्ये होता. म्हणून इंद्र हा सगळ्याच देवांच्या मध्ये ब्रह्मविद्या जाणून घेण्याच्या अनुषंगानं श्रेष्ठ ठरलेला आहे. आपल्यालाही गुरूंच्या द्वारा ब्रह्मानुभव येतो. म्हणजे एक प्रकारानं उमेचं स्वरूप गुरूंच्या माध्यमातून आमच्यासाठी व्यक्त होतं. आणि हा अनुभव गुरु आम्हाला देतात, त्यावेळेला साधन काळामध्ये हा अनुभव सुरुवातीला अल्पकाळाचाच असतो. सातत्यानं निरंतरतेच्या अभ्यासामधनं तुम्ही त्याच्यामध्ये अधिक काळ आनंदी राहण्याचा पुढे प्रयत्न करता. म्हणून चौथ्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलं, तस्सैष आदेशो यदेतत् विद्युतो विद्युतता इति न्ययभीमीषदा इत्यधी दैवतम. ब्रह्माचे दृष्टांताच्या साह्यानं केलेलं हे वर्णन आहे. कोणता दृष्टांत आहे? विद्युत शक्तीप्रमाणे ब्रह्म तिथे प्रकाशित झाले, विद्युतो विद्युतता, आणि निमिषार्धात ते अदृश्य झाले. देवांच्या संदर्भामध्ये ब्रह्माचं हे तुलनेनं झालेलं वर्णन आहे आणि हे अधिदैविक स्वरूपाचं आहे. इथे त्यांनी ब्रह्माचा इंद्राला आलेला अनुभव हा अल्पकाळचा कसा होता हे सांगताना विजेचा दृष्टांत घेतला.
वीज आकाशामध्ये चमकते, पण तिचा बघण्याचा आपला कालावधी आणि तिचा अस्तित्वाचा कालावधी हा क्षणभराचाच आहे. वीज चमकते आणि अदृश्य होते. मला ब्रह्मानुभवाचा भाव येतो आणि तो पुन्हा अंतर्धान पावतो. मग मला खूप जाणवतं, अरे मी काहीतरी प्रकाशाचा झोत बघितला, तेजाचा झोत बघितला, किंवा माझ्या उपास्य देवतेला, माझ्या सद्गुरूंना मी त्या ठिकाणी चैतन्य स्वरूपामध्ये अनुभवला. पण सुरुवातीला येणारा हा अनुभव अत्यंत अल्पकालीन अशा स्वरूपाचा. म्हणून त्या भागवतामध्ये सुद्धा नारदांचं जे चरित्र येतं ते नारद पहिल्या जन्मामध्ये दासीपुत्र म्हणून आहेत, आणि आई साधू संतांच्या त्या सेवेमध्ये त्यांच्या तिथल्या असलेल्या आश्रमाची झाडलोट करणं, तिथली भांडी घासणं, त्यांची वस्त्र धुणं या कामामध्ये ती आहे. नारदांना त्या आईबरोबर राहण्यानं त्या साधूंचा सत्संग मिळतो. कर्मवशामध्ये आईचा मृत्यू होतो, ते एकाकी होतात. त्यावेळेला साधू म्हणतात की तू नारायणाच्या चिंतनामध्ये राहा, तू आनंदात राहशील. तिथे ते जे नारायणाचं चिंतन साधूंच्या मार्गदर्शनानं सुरू करतात, साधू निघून जातात, पण ते त्यांच्या चिंतनामध्ये अनुसंधानामध्ये राहतात, तेव्हा अल्पकाळासाठी त्यांना भगवंताच्या दर्शनाचा अनुभव येतो. आणि मग ते इतके कासावीस होतात आणि नारायणाला म्हणतात की मला हे दर्शन अल्पकाळाचं का बरं दिलंस. तेव्हा भगवंत म्हणतो, आत्ताचा तुझा हा अनुभव अल्पकाळाचाच राहणार आहे, तू असाच पुढे जा, पुढल्या जन्मामध्ये मी तुझ्याबरोबर अखंड आहे. म्हणून त्या दासीपुत्राचे पुढे ते नारद होतात पुढच्या जन्मामध्ये, आणि अखंड भगवंत स्मरणाचा, त्याच्या सहवासाचा ते अनुभव घेतो. म्हणून वीज जशी अल्पकाळासाठी येते, चमकते, तशाच पद्धतीचा तेजाचा, प्रकाशाचा, विलक्षणतेचा भाव आहे. त्याचा अजूनही एक व्यवहारातला दृष्टांत येईल, तो म्हणजे पोहताना पहिल्यांदा आपल्याला कोणीतरी तोल सांभाळणारं तिथे असतं, किंवा तो डोंबारी तारेवरचा दोरीवरचा खेळ खेळताना सुरुवातीला सांभाळण्याचा एक प्रारंभिक भाव त्याच्यामध्ये येतो. तेव्हा तो काहीसा घाबरत असेल, थोडीशी हालचाल त्याची मर्यादित होत असेल, पण एकदा तो सराव त्याचा व्यवस्थित झाला की तो सहजपणानं त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करतो. ध्यानाच्या अवस्थेमध्ये सुरुवातीला मनाचा समतोल टिकवणं, मनाला त्या ध्येयाशी, ओंकाराशी एकाग्र करणं कदाचित आपल्याला अवघड जाईल, पण सातत्यपूर्ण सरावानं त्या सत्तेचा, परब्रह्माचा अनुभव आपल्याला येतो आणि आम्ही तिथे व्यापक होत जातो. म्हणून इथे जे जे कोणी मनापासून साधन करतात त्या प्रत्येकाच्या साधकाच्या जीवनामध्ये हा विजेचा भाव क्षणभरासाठी सुरुवातीला येतोच. पण त्याच्यामधून आपण स्फुरण घेत, प्रेरणा घेत, मी योग्य मार्गावरती आहे असा भाव मनामध्ये ठेवत ते साधनाचं सातत्य आपल्याला कायम ठेवायचं आहे. म्हणून हा वीज चमकणं, हा अल्पकालीन अनुभव येणं, हा एक प्रकारानं अधिदैविक स्वरूपाचा भाव आहे. आणि म्हणून पुढे त्याच अधिदैविक भावामधून अध्यात्म भावाकडे ऋषी आपल्याला नेतात. म्हणून 5वा मंत्र येतो, इथे फक्त ब्रह्माचं स्वरूप एवढाच अर्थ नाही लागू शकत का, की ब्रह्माचं स्वरूप म्हणजे तेजाचं स्वरूप? हो हो, आहे ना. म्हणजे उमा जे म्हणते की तो ब्रह्मच आहे, तो ब्रह्मच. तो मग ब्रह्म कसा असतो असा प्रश्न जर विचारला तर त्या प्रकाशित आहे, प्रकाशित होणार. पण तो प्रकाश म्हणजे दिव्याचा किंवा असा तसा नाही, विद्युत प्रकाश विद्युत असतो, आपल्याला ह्या डोळ्यांनी बघवत नाही, इतका तो तेजस्वी आहे. एवढाच अर्थ नाही फक्त तिकडे? नाही, तो अर्थ आहेच, पण ही अनुभूती तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेत येते.
साधनेमध्ये राहिल्यानंतर तिचं सातत्य निरंतरता आल्यानंतर हाच ब्रह्मानुभव तुम्ही दीर्घकाळ अनुभवता. म्हणजे त्याला दृष्टांत शब्द वापरला. हां की जो फक्त पटकन हां होऊन जातो. म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर जर तुम्हाला तेजाची अनुभूती आली, प्रकाशाची अनुभूती आली, तर हे काय आहे असा संभ्रम तुमच्यात येऊ नये. म्हणून ती अनुभूती ब्रह्मच आहे ते असं ब्रह्मच आहे. सांगतायत. तुम्ही त्याच ब्रह्माचा अनुभव घेता आहात हे सांगण्याचा असं भाव, सांगतायत. असा भाव त्यांचा आहे. म्हणजे ती अनुभूतीची सुरुवात सुरुवात आणि नंतर हळूहळू त्याचा काळ वाढेल. काय वाढत जातो. आणि ते चक्षु म्हटलं ना, व्हॉट द आईज ऑल्सो, हां म्हणजे डोळे मिचकतात ना आपले, हा डोळे मिचकतात. फ्लॅश असा अर्थ. डोळे बंद करून घेतो आपण त्यावेळी. पाचवा मंत्र येतो. अथ अध्यात्मं यदेतत् गच्छति वच मनोनेय चैतत् उपस्मरत्यभीक्षणं संकल्पाः. देहस्थ आत्मा म्हणून त्याच्या अभिव्यक्तीच्या दृष्टीनं असं म्हटलेलं आहे की जसा एखादा ब्रह्मासंबंधी मनाने आणि मन जशी इच्छा करते तितक्या वेगाने विचार करतो. आता इथे गच्छती व आणि अभीक्षणम असे दोन शब्द वापरलेले आहेत. गच्छती व पहिल्यांदा वापरलं म्हणजे जणू काही बाहेर जातो. आणि अभीक्षणम म्हणजे पुन्हा पुन्हा येणारा अनुभव. आणि दुसरा काय शब्द? अभीक्षणम एकत्र आहे बघ. हम्म. मनोनेन चैतत् उपस्मरत्य अभीक्षणम संकल्पाः. अभिक्षणम म्हणजे पुन्हा पुन्हा. इथे संकल्प आला ह्याचाच अर्थ मनाचा तो धर्म आला. आणि सुरुवातीलाही त्यांनी तेच म्हटलं मनोनेन, म्हणजे वस्तूचं ज्ञान आपल्याला होत असताना आपली जी अंतःकरण वृत्ती आहे ती इंद्रियांच्या द्वारा त्या वस्तूपर्यंत पोचते. आणि वस्तूपर्यंत पोचल्यानंतर ती त्या वस्तूला व्यापते, तिच्याशी ती तदाकार होते. त्या वृत्तीमुळं आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणून हा एक प्रकारानं व्यक्तिगत अनुभव प्रत्येकाचा आहे. जो जी वस्तू ज्या अँगलनं बघेल, ज्या दृष्टीनं बघेल त्याला त्याच पद्धतीचा अनुभव त्या ठिकाणी येईल. याचाच अर्थ पुन्हा पुन्हा अभीक्षण म्हणजे आपली वृत्ती एका वृत्तीतून दुसऱ्या वृत्तीत, दुसऱ्यातून तिसऱ्या वृत्तीत ही सतत जात राहते. एकातून दुसरा विचार, दुसऱ्यातून तिसरा विचार सतत आमच्या समोर येतो. म्हणून मनामध्ये विचारांचे तरंग म्हणा, विचारांची आवर्तन म्हणा ही चालूच असतात. पण काही वेळेला असं होतं की एका विचारातून दुसरा विचार येण्याच्या मध्ये अल्पकाळाचा का होईना शांतीचा अनुभव येतो. याचाच अर्थ मन ज्या वेळेला विचारांपासून स्वतःला अलग करतं किंवा अलिप्त राहतं तेव्हा तुम्हाला आनंदाची अनुभूती येते. गाढ झोपेमध्ये मन पूर्णपणानं तुमचं अलिप्त झालेलं आहे. तुमच्या देहाशीही ते निगडीत नाही आणि ज्या व्यवहारामध्ये, दृश्यामध्ये आपण वावरतो तिथेही ते निगडीत नाही. म्हणून ती गाढ झोप, म्हणून ती शांतता आणि त्या शांततेचा परिणाम किंवा अनुभव म्हणजे झोपेतून जाग झाल्यानंतर येणारी प्रसन्नता. इथे देहाच्या अंगानं चौथ्या मंत्रामध्ये त्यांनी विजेचा दृष्टांत देत
क्षणभरासाठी का होईना हा एक दैवी अनुभव तुम्ही घेता. इथे मनाच्या अंगानं मन एका संकल्पातून दुसऱ्या संकल्पाकडे जात असताना जेव्हा ते अत्यंत रिकामं असतं त्यावेळेला जी येणारी तुमची अनुभूती आहे ती अनुभूती तुम्हाला त्या ब्रह्माच्या जवळ नेणारी अनुभूती आहे. देह नाशिवंत धर्माचा आहे, पण मन जे आहे ते मन मात्र त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. म्हणून त्या मनाचा विचार, त्या अनुभवाचा विचार हा गती आणि संकल्प या अनुषंगानं येतो. म्हणून इथे त्यांनी वेळोवेळी सरकत जाणारे स्मरण या अर्थानं हा विचार या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याही ठिकाणी मनाची गतिमानता, त्या गतिमानतेतून येणारे संकल्प, त्या संकल्पातून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचं होणारं कार्य हा एक प्रकारानं मनाच्या शक्तीशी निगडीत असलेला भाग आहे. अग्नीचा नुसता जरी संपर्क त्या लोण्याच्या पातेल्याला झाला की ते लोणी विरघळायला सुरुवात होईल. माशीची फडफड कशी आहे, आपल्या पापण्यांची फडफड व्हावी तशा रीतीची ती फडफड आहे. म्हणून जीवाची शक्ती, त्या जीवाच्या शक्तीला चैतन्य करणारी चैतन्य शक्ती आणि त्या चैतन्याचं स्वरूप असलेली ब्रह्मशक्ती ही आपल्याला या ठिकाणी अनुभवाच्या पातळीवरती नेते. म्हणून त्यांनी अथ अध्यात्मम हा भाव या ठिकाणी घेतला. अधिदैवतावरती चौथ्या मंत्रातल्या चिंतनामध्ये त्यांनी ब्रह्माची सत्ता आम्हाला दाखवली आणि या पाचव्या मंत्रात अध्यात्माच्या अंगानं जाताना शुद्ध ब्रह्माचं स्वरूप त्यांनी आमच्या समोर ठेवलेलं आहे. म्हणून उपासनेतून मनाची भूमिका आपण विकसित करत नेतो. ते मन जेवढं मी माझ्या सात्विक विचारांशी निगडीत ठेवतो तेवढा जागृतीमधला, स्वप्नामधला किंवा सुषुप्तीमधला भाव हा माझा अधिक सात्विक होत जातो. आणि त्यासाठीच उपासनेचा किंवा सत्संगाचा भाग मनाच्या अनुषंगानं येतो. म्हणून मनानं आणि मन जशी इच्छा करेल, मनोनेन चैतत उपस्मरत्य भिक्षणं संकल्पा. मन जशी संकल्प करेल, इच्छा करेल त्याप्रमाणे ब्रह्माचा अनुभव हा तुमच्या समोर येतो. म्हणजे शरीरामध्ये ग्रहण करणारी शक्ती म्हणजे मनशक्ती आहे. मनशक्ती कुठलाही अनुभव असेल, काहीही असेल, बाह्य आंतरिक, हो मन हे ग्रहण करायचं साधन आहे. हो आणि हे जर मन आपण चैतन्याशी जोडून ठेवलं हो किंवा मन चैतन्यामध्ये सातत्याने राहिलं, हो त्याची हे जे गती, बाह्य गती आहे ती कमी थांबली हो आणि पुन्हा पुन्हा ते ह्याच्या बरोबर राहिलं, चैतन्याशी राहिलं किंवा ब्रह्माशी राहिलं, तेजाशी राहिलं की आत्मज्ञान म्हणा किंवा ब्रह्मज्ञान हे प्राप्त होत राहतं. ग्रहण करणारी शक्ती ही मनशक्ती. मनशक्ती जे काय करायचंय, आध्यात्मिक चिंतन, चैतन्याचं ग्रहण, ब्रह्माशी एकरूप होणं, सगळं मनाच्या माध्यमातून आणि मनच मुळात प्रपंचाशी आत्ता वेगळं आहे. म्हणून आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतही आमचं मन त्याच प्रपंचाचा विचार करतं. झोपतानाही आमची भूमिका काय, अरे उद्याला मला काय काय करायचं आहे. मग ते खाण्याचं असू दे, बाहेर जाण्याचं असू दे, कार्यक्रमाचं असू दे, मनानंच आम्ही म्हणतो अरे या गोष्टी मला उद्याला करायच्या आहे किंवा आज मला 4 गोष्टी करायच्या होत्या, त्यातल्या 3 झाल्या, ही एक चौथी मात्र शिल्लक राहिलेली आहे. म्हणजे इथे मी माझं मन बहिर्मुखतेशी निगडीत केलं म्हणून ते त्याच प्रपंचाचा विचार करत राहतं. पण त्याच मनाला मी बहिर्मुखतेतून अलिप्त केलं आणि परमात्मा तत्वाकडे वळवलं तर ते परमात्मा तत्वाकडे ठेवलं ठेवलं तर ते आपोआप अलिप्त होणार. अलिप्त होतच. हां
तो प्रयत्न मला करायचा. कारण त्याचं काम गुणधर्म आहे ग्रहण करणं. ग्रहण करणं. आणि हे जर ते फक्त ब्रह्माला ग्रहण करत राहिलं तर आपोआप बाकी सगळ्या गोष्टींमधनं मुक्त मुक्त होतं. सो त्यांनी सातत्याने अगेन अँड अगेन अभिक्षण पुन्हा पुन्हा तोच विचार पुन्हा ब्रह्माचाच विचार करा. त्या चैतन्याचाच मनाला शेवटी काहीतरी एक आलंबन लागणार आहे. लागणारच. आम्ही आता त्याला बाहेरचं आलंबन देतो आहोत. आम्ही त्याला जर आतलं आलंबन द्यायला सवय लावली तर ते हळूहळू आतमध्येच जातं. म्हणून आज मी बसताना ध्यानाला कदाचित अर्धा तास बसत असेल, पण महिनाभरानंतर मला असं वाटायला लागतं अरे नाही, ह्या 30 मिनटं मला कमी पडत आहे, मी अजून बसतो. असं म्हणत मी 15 मिनटं असतील, अर्धा तास असेल, माझा पुढे मी Practical sense मध्ये. हां. म्हणजे मन आपोआप तिकडे वळायला लागतं. ती वृत्ती त्या अनुषंगानं त्या ठिकाणी येते. आणि मग ते ब्रह्म कसं येतं? 6वा मंत्र, तद्वनं नाम तद्वनं मित्य उपासितव्यं स एय एतदेवं वेदाभि हैनं सर्वाणि तुम्ही continue. भूतानि संवाञ्छति. आधीच्या मंत्रात अभिक्षणम हा हां, म्हणजे पुन्हा पुन्हा पुन्हा. साठी वापरलेला शब्द आहे. हो, पुन्हा पुन्हा. आणि इकडे आता मन आपण जे म्हटलं, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मन चैतन्याशी लपंडाव खेळतं, हां, आत बाहेर आत बाहेर होतं. आणि नंतर देह सोडला की मन चैतन्याबरोबर. हा. आणि ज्या वेळेला मनही पूर्ण वेगळं होईल तेव्हा मुक्ती. तेव्हा ते ब्रह्माशी जोडताना त्याच्याशी ते समरसच होत जातं. अच्छा, ते हा. म्हणजे काय नक्की तेव्हा म्हणायचं? सगळ्या आठवणी, सगळं मन आपली भूमिकाच सोडून मन मनाची भूमिकाच सोडतं. सोडून दे. म्हणून तिथे शब्द येतो ना, निर्मम हा, निर्मम. किंवा न मन. हम्म. न मन म्हणजे मन स्वतःची आत्ताची असलेली अवस्थाच तिथे संपवून टाकतं. तद्वनं नाम, ते ब्रह्म तद्वनं म्हणून प्रसिद्ध आहे. आणि सर्व प्राणीमात्रांचा तोच आत्मा समजून त्याचीच उपासना करावी. जो कोणी हे ब्रह्म आहे असे जाणतो तो सर्वांना प्रिय होतो. एनं सर्वाणि भूतानि संवाञ्छति. उपासना ही अध्यात्मदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. कोणतीही उपासना आपण ज्या वेळेला आध्यात्मिक विचारधारेमधनं करतो, इथे तांत्रिक मार्गानं किंवा ब्लॅक मॅजिकच्या अंगानं जाणारी जी उपासना आहे ती उपासना इथे अभिप्रेत नाही. इथे सात्विक अंगानं जाणारी जी उपासना आहे तीच उपासना अत्यंत महत्त्वाची आहे. ह्या उपासनेनं काय होतं? आमच्यामध्ये काही एक चांगल्या संस्काराची, सातत्याची भूमिका मनामध्ये तयार होते. त्या उपासनेनं आपल्या अवतीभोवतीचं वातावरण किंवा उपासना करणारं जे आपलं स्थान असेल त्या स्थानाच्या वातावरणामध्ये एक चांगली स्पंदनं तिथे निर्माण व्हायला लागतात. आणि त्या स्पंदनांचा परिणाम नित्याच्या उपासनेला तुम्हाला अधिक पोषक होत राहतो. म्हणून तुम्ही तिथे पुढे जाता. म्हणून सामुदायिक उपासनेमध्ये सगळेच जण ज्या वेळेला एकाच विचाराच्या अनुषंगानं येतात त्यावेळेला त्या विचारांची, त्या साधनेची उंची आपोआप वाढते. आणि म्हणून उपासना ही सातत्यपूर्ण असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या उपासनेमध्ये आपण आपलं मन प्रशांत करण्याचा प्रयत्न करतो. कारण माझा ओंकार असेल किंवा अन्य कुठलंही भगवंताचं नाम असेल, मी ज्या वेळेला सातत्यानं त्याचं उच्चारण करत राहतो तेव्हा मनही त्या अवस्थेशी, त्या विचारांशी यायला लागतं.
म्हणजे उपासनेमधून त्या मनाला भक्तीचा एक संस्कार आपण देतो. आणि ही भक्ती आम्हाला हळूहळू ज्ञानाकडे वळवते की ते परमतत्व मला जाणून घ्यायचं आहे, त्या परमतत्वाचा अनुभव मला घ्यायचा आहे. म्हणून तद्वन असा शब्द इथे ऋषींनी वापरला. तद्वनम नाम, तेच ब्रह्म तद्वनम म्हणून प्रसिद्ध आहे. परमश्रेष्ठ सत्य स्वरूपाचं, सर्वव्यापी असलेल्या परमात्म्याचं जे काही उपासना आहे, चिंतन आहे, तो भाव तद्वनम म्हणजे व्यापक होणारा, तुम्हाला व्यापक करणारा असा भाव त्या ठिकाणी आहे. वन म्हणजे समूह. आपण एखाद्या वनामध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या वनामधलं वातावरण कसं आहे, विविध स्वरूपाची फुलझाडं तिथे असतील, वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं त्या ठिकाणी असतील. अशा सगळ्यांचा समूह त्या वनामध्ये वेगवेगळ्या वृक्षांच्या रूपानं, वेलींच्या रूपानं, फुलझाडांच्या रूपानं आम्हाला अनुभवाला येतो. तसं उपासनेमध्ये मी शाश्वत चिंतनाकडे वळतो आणि शाश्वत चिंतनामधून जसजसा माझा विचार अधिक सात्विक होईल तसतसा मी अधिक सात्विक बनत जातो. आणि अव्यक्त तत्व जे परब्रह्म तत्व आहे ते सर्वव्यापी आहे. म्हणून ते समूहामधून, या दृश्यामधून, व्यक्तिमात्रामधून मला अनुभवाला येतं. म्हणून मी माझ्यामध्ये ब्रह्मतत्व अनुभवत असताना त्या ब्रह्मानुभवाची अनुभूती मी बाहेरही बघतो. दृश्यातल्या वस्तुमात्रांनाही मी परमात्म तत्वाच्या जाणीवेमधनं, त्या दृष्टीमधनं मी बघायला लागतो. म्हणून शिवस्वरूप जे आहे, ब्रह्मस्वरूप जे आहे ते अव्यक्त आहे. आणि उमा जी आली, ही उमा व्यक्त स्वरूपामध्ये आमच्या समोर आली. सगुणाच्या आलंबनामधून आपण निर्गुणाकडे जातो, व्यक्तामधून आपण अव्यक्ताकडे जातो. आणि एकदा आम्ही भगवंतावरती प्रेम करायला लागलो, ब्रह्मावरती प्रेम करायला लागलो की ते ब्रह्म आम्ही सगळ्यांच्यामध्ये बघतो, म्हणून सगळ्यांवरती प्रेमाचा भाव आमच्यामध्ये येतो. मग मला तुमच्याविषयीचा आदराचाच भाव राहतो, प्रेमाचा भाव राहतो. जरी तुमचं माझं पूर्वी काही वादविवाद झालेले असले, मन कलुषित झालेली असली, तरी आता त्या एका सात्विक संस्कारानं मी ते सगळं विसरून जातो आणि एका सात्विक भूमिकेनं आपण बघतो. म्हणून जो सगळ्यांशी समरस होतो तोच भगवंताच्या अनुषंगानं राहतो. म्हणून संतांचे शब्द आहे, ज्याचा सखा हरी त्याच्यावर विश्व कृपा करी. जो भगवंताचा होतो तो एक प्रकारानं विश्वाचाच होऊन जातो. आणि तो विश्वाचा झाला की गुरूंनी त्याला शेवटी असं म्हटलेलं आहे, आता तू पूर्णत्वाच्या पातळीवरती आलास किंवा त्याच्या निकट आलेला आहेस. माझी दृष्टी व्यापक झाली, माझा विचारही व्यापक झाला की मीही आपोआप व्यापक होतो. आणि म्हणून 7व्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं, उपनिषदंभो ब्रूहित्युक्ता त उपनिषद ब्राह्मी वाव त उपनिषदम ब्रूमेती. शिष्यानं आचार्यांना असं म्हटलं की मला गुह्य ज्ञान सांगा. आणि आचार्यांनी त्याला उत्तर दिलं की हे गुह्य ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. आणि ते विरुक्ती केली, त उपनिषद ब्रूमेती, ते मी तुला पूर्णपणानं सांगितलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या संपूर्ण केनोपनिषदाच्या चिंतनानंतर, आचार्यांच्या समोर शिष्याकडे बघितल्यानंतर हा भाव आहे की आता तुला सांगण्यासारखं नवीन काही राहिलेलं नाही किंवा समजून द्यावं असंही काही राहिलेलं नाही.
इथे तुझा हा शास्त्रचिंतनाचा विचार, हा अभ्यास आता पूर्ण होतो आहे. नव्यानं मला काही राहिलेलं नाही आणि नवीन काही सांगावं असंही नाही. म्हणून इथे उपनिषद हा भाव, ते गुह्य ज्ञान गुरूंनी शिष्याच्या समोर ठेवलं. उपनिषद हा शब्द जो आहे हा उप अधिक नी अधिक सद याच्यामधून तयार झाला. उप म्हणजे जवळ, नी म्हणजे अत्यंत मनापासून, अत्यंत भक्तीनं श्रद्धेनं, आणि सद म्हणजे बसणे. अत्यंत श्रद्धेनं मी गुरूंच्या जवळ बसणं, नम्रता माझ्यामध्ये असणं आणि गुरु मला जे सांगता आहेत ते मी समजून घेणं, ते जाणून घेणं, हा भाव उपनिषदांचा आहे. म्हणून विवेकानंद उपनिषदाच्या अनुषंगानं असं म्हणालेले आहेत. ते त्यांच्या अनेक मित्रांना, बरोबरीच्या मित्रांना नेहमी म्हणायचे की अरे तुम्ही जरा उपनिषद वाचत जा, उपनिषद समजून घेत जा. आणि त्या काळामध्ये मुलामुलींचे विवाह लवकर होत असत. म्हणून आपल्या मित्रांचे विवाह ठरलेले असतील त्यावेळेला त्या विवाहाला उपस्थित राहत स्वामीजी त्याला एखादं उपनिषदाचं पुस्तकच भेट देत असत. आणि तिथे स्वामीजी त्याला असं म्हणायचे, माय फ्रेंड, डोंट बी करप्टेड बाय वेल्थ अँड वुमन. रीड द उपनिषदास अँड बी करप्टेड बाय देम. तू या जीवनामध्ये केवळ पैसा आणि परिवार याच्याच विचारामध्ये राहू नकोस. तू उपनिषद विचाराने स्वतःला समृद्ध कर, अशी भूमिका विवेकानंद आपल्या मित्रांच्या समोर देत असत. आणि आचार्यांनीही उपनिषदाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे, अज्ञान नाहीसं करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद. म्हणून आम्हाला जो ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे तो मार्ग जर समजून घ्यायचा असेल, आत्म्याचं ज्ञान आम्हाला घ्यायचं असेल, तर ते आमच्यासाठी श्रेष्ठ जीवनमूल्य आहे. आणि या जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्मामधलं तेच आपल्या प्रत्येकाचं जीवनध्येय आहे. बाकी अनेक मौल्यवान वस्तू या जगामध्ये असतील, पण त्या सगळ्या मौल्यवान वस्तूंच्या पेक्षा अजूनही श्रेष्ठ मौल्यवान वस्तू जर कोणती असेल तर ते आत्म्याचं ज्ञान आहे. मग त्या आत्मज्ञानासाठी आमच्यामध्ये साधना आणि तपश्चर्या असायला हवी. म्हणून 8व्या मंत्रामध्ये गुरूंनी शिष्याला असं म्हटलं की हे आत्मज्ञान तुला प्राप्त केल्यानंतरही तिथे तपश्चर्येचा, साधनेचा भाग आहे. म्हणून तस्यै तपो दमः कर्मेति प्रतिष्ठा वेदः सर्वांगानी सत्यमायतनम. उपनिषदांच्या या रहस्य विद्येची, या ज्ञानाची आधारभूत साधनं कोणती आहेत तर तप, दम आणि निष्काम कर्म. त्यानंतर वेदाः सर्वांगानी सत्यम आयतनम. वेद हे या उपनिषद विद्येचे अवयव आहे, ते तिचं शरीर आहे. आणि सत्यम आयतनम, सत्य हे आश्रयस्थान आहे. मला आत्ताला ब्रह्मविद्येविषयी माझी पाटी कोरी आहे, पण माझ्यामध्ये उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे की मला ही आत्मविद्या जाणून घ्यायची आहे. मग ती जाणून घेण्यासाठी माझ्यामध्ये मी काय करावं हा भाव ऋषींनी इथे आमच्या समोर ठेवला. म्हणून तत्वज्ञान जे आहे, हे तत्वज्ञान हे आम्हाला केवळ जीवनाचा दृष्टिकोन देत नाही, तर ते जीवनाची पद्धती आम्हाला देतं.
ती पद्धती म्हणून तत्त्वज्ञानाला संस्कृतमध्ये दर्शन शब्द वापरलेला आहे. दर्श म्हणजे जाणणे. मला माझं जीवन जाणून घ्यायचं आहे, माझ्या जीवनाचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा आहे आणि तो ब्रह्मदर्शनानं परमात्मदर्शनानंच येतो. त्याच्यासाठी आपलं जीवन दैवी सद्गुणांनी संपन्न असायला हवं. म्हणून त्या दैवी सद्गुणांमध्ये प्राधान्यानं जर काही येत असेल तर तप येतं, दम येतो. दम आला की त्याच्यामध्ये शम येणारच आहे आणि निष्काम कर्म येतं. म्हणून परमात्मा मंदिराचा पाया जर कोणता असेल तर तो शारीरिक अंगानं तपाचा पाया आहे. दम शमामध्ये मानसिक भूमिका आम्ही तयार करतो, संयमाची भूमिका आम्ही घेतो आणि त्याच संयमामधून निष्काम कर्माची भूमिका येते. काम्यविषयक कर्मापेक्षा सुद्धा निष्काम कर्माकडे आपण वळतो. सत्संगाचा, स्वसाधनेचा आपण विचार त्या ठिकाणी करतो. आणि ही कर्माची भूमिका कशी आहे? नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी असं म्हटलेलं आहे, यथा वज्र गोपिकानाम. गोपींचं उदाहरण नारदांनी भक्तीच्या सर्वश्रेष्ठ भूमिकेला दिलेलं आहे. गोपी प्रपंच करत होत्या, परिवार त्यांचा होता, मुलं बाळही त्यांची होती, परंतु तरीही त्या पूर्णपणानं कृष्णाशी तादात्म्य पावलेल्या होत्या. कृष्णस्मरणाचा भाव त्यांच्या प्रत्येक कर्मामध्ये होता. कृष्णाला सोडून त्यांनी कोणतंही कर्म कधी केलेलं नाही. म्हणून ज्या वेळेला पौर्णिमेला कृष्णानं वृंदावनामध्ये बासरीचे सूर वाजवले आणि ते गोपींपर्यंत पोचले, तेव्हा असलेली कामं सोडून गोपी तिकडे गेल्या. पतींनी विरोध केला तरी गोपी म्हणाल्या, तुमचा अधिकार या देहावरती आहे, मनानं मी कृष्णाशी एकरूप झालेली आहे. इतकं तादात्म्य आपल्या कर्मामध्ये त्या परब्रह्माच्या अनुषंगानं, परमात्म तत्वाच्या अनुषंगानं आम्हाला निर्माण करायचं. म्हणून तप, दम आणि निष्काम कर्म ही आपल्या रहस्यविद्येला, उपनिषदाला जाणून घेणारी एक बैठक आहे. त्यातून पुढे असणारे जे वेद आहेत सर्वांगाने, वेद म्हणजे माझी जीवनदृष्टी, माझं शरीर, शरीराचे असणारे अवयव. शरीर जसं एकच आहे आणि देहाच्या इंद्रियांच्या द्वारा आपण कार्य करतो, तसं वेदांनी घालून दिसलेली जी जीवनदृष्टी ती उपनिषद अभ्यासामध्ये आम्हाला साह्यभूत होते. आणि सत्यमायतनम, आयतनम म्हणजे निवासस्थान. सत्य हे माझं निवासस्थान आहे, सत्य ही माझी भूमिका आहे. हरिश्चंद्रानं स्वप्नामधलं दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यासाठी स्वतःचं राज्यही सोडलं, परिवारही सोडला. इतकं सत्याला तो धरून राहिला. माझ्याही जीवनामध्ये मी सत्याचा अनुभव घ्यावा, सत्याचं आचरण करावा. म्हणून आत्मा अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत पवित्र आहे. म्हणून त्याला जाणणारं जे मन आहे ते मनही मला शुद्ध आणि पवित्र करायचं आहे. त्याच्यासाठी हा तपाचा, शमदमाचा, कर्माचा विचार आहे. आणि ते जे माझं जीवन आहे तेच जीवन खऱ्या अर्थानं मला त्या ब्रह्मतत्वाच्या जवळ नेतं. म्हणून शेवटचा मंत्र इथे येतो, यो वा एतामेवं वेदापहत्य पापात्मनन्ते स्वर्गे लोके जेये प्रतिष्ठतीति प्रतिष्ठतीति. ओम शांती. इकडे ना कर्म म्हणजे त्यांनी यज्ञ कर्म, म्हणजे जे ऋग्वेदाचे यज्ञ कर्म, यज्ञाच्या अनुषंगानं येईल, पूजेच्या अनुषंगानं येईल. कारण यज्ञामध्ये समर्पणच आहे. म्हणून त्या काळातल्या भूमिकेला अनुसार क्रिया का, कर्माचा भाग आला.
ज्याच्यामुळं मला माझ्यातली सात्विकता जास्त विकसित होईल आणि अधिक ती स्थिर होईल, ते प्रत्येक कर्म हे त्या यज्ञाच्या अनुषंगानं येईल, पूजेच्या अनुषंगानं येईल. आपला वैयक्तिक असलेला ध्यानसाधनेचा अभ्यास असेल तो कर्माशी निगडित आहे. म्हणून इथे शेवटी ऋषी म्हणाले, जो कोणी त्या ब्रह्माला अशा रीतीने जाणतो तो निश्चित आपले पाप नाहीसे करतो आणि अत्युच्च अनंत अशा ब्रह्मलोकात स्वर्गलोकामध्ये स्थित होतो. तो स्थितच होतो. इथे ऋषींचं दृढ कथन आहे. आपणही ईश्वर स्वरूप आहोत. आत्ताला मी जीवभावामध्ये आहे, म्हणून मी माझ्या ईश्वर स्वरूपापासून बाजूला आहे. मी प्रपंचाला खरा मानतो. मी प्रपंचातल्या अनुषंगानं सुखाचा विचार करतो, परंतु वस्तुतः ते सगळं विपरीततेशी भ्रमाशी निगडीत आहे. म्हणून ईश्वरत्व आपल्यामध्येच आहे. एखाद्या स्त्रीचा गळ्यातला मौल्यवान रत्नहार हरवला असं तिला वाटतं आणि ती शोधत राहते. आणि खूप मौल्यवान वस्तू माझी हरवली म्हणून एका क्षणी तिला अत्यंत रडूसुद्धा येतं. तेव्हा तिचा नवरा असं म्हणतो की तू कशासाठी हा शोक करते आहेस, कशासाठी हे दुःख करते. तेव्हा ती म्हणते, माझ्यातला रत्नहार मौल्यवान हरवलेला आहे. नवरा तिला असं म्हणतो, तू तुझ्या गळ्याला हात लाव. रत्नहार गळ्यामध्येच असतो. तिला असं वाटतंय की माझा रत्नहार हरवलेला आहे. तसं आत्मानंद म्हणा, परमानंद म्हणा, ब्रह्म म्हणा, ते आपल्यामध्येच आहे. आम्ही ते गुरुकृपेनं जाणून घ्यायचं आहे आणि ते एकदा जाणण्याचा प्रयत्न केला की ती देवत्वाची जाणीव आपल्यामध्ये जागी होते. आम्ही तिला पुढे विकसित करतो. म्हणून वेदांताच्या द्वारा एक जीवनदृष्टी आम्ही स्वीकारली. तपाचा दमाचा विचार आमच्या जीवनामध्ये आम्ही आणला की आपोआप आम्ही शुद्ध होत जातो. मी ज्या वेळेला माझ्या मुक्कामाच्या ठिकाणाला जाऊन पोचतो, तेव्हा त्या मुक्कामाला जाईपर्यंत जे काही अडथळे आलेले असतील, ज्या काही अडचणी आलेल्या असतील, त्यांचंही आपोआप तिथे निराकरण होतं. तसं इथे मी परमात्म तत्वापर्यंत पोचतो, याचाच अर्थ माझं मन शुद्ध होत गेलं. मन शुद्ध झालं म्हणून तिथे पापाचा विचारच राहिलेला नाही. पापही त्यातलं समूळ निघून गेलं. आणि एकदा मी शुद्ध भूमिकेवरती आलो, आत्मज्ञानाच्या भावावरती आलो की माझ्यासमोर असलेलं जीवन हे एक प्रकारानं स्वर्गलोकाचं, ब्रह्मलोकाचंच जीवन आहे. आपण अखंडपणानं तिथे आनंदाचीच अनुभूती घेतो. आनंदाशिवाय तिथे काहीही येत नाही. म्हणून सत्संग काय, उपासना काय, आत्मज्ञानाला समजून घेणारा श्रवणाचा भाग काय, आम्हाला आनंदपूर्ण जीवनाकडे तो नेतो. म्हणून निसर्गदत्त महाराजांनी असं म्हटलेलं आहे, तुम्हाला जर सुख हवं असेल तर सुखाचा शोध थांबवा. ज्या क्षणी तुम्ही सुखाचा शोध थांबवाल तुम्ही सुखी असाल. सुखाचा शोध घेण्यासाठी आपण बाहेर जातो किंवा बाहेर बघतो, पण मुळात ते सुख आपल्यामध्येच असतं. आपण त्याच्याकडे वळलं तर आपोआप त्या सुखाची जाणीव आपल्याला होते आणि तेच खऱ्या अर्थानं आपलं जीवन आहे. म्हणून केन म्हणजे कोण. कोणामुळे माझी वाणी बोलते, माझी इंद्रिय कार्य करतात किंवा माझं मन कार्य करतं, या एका प्रश्नाच्या अनुषंगानं ऋषींनी पुन्हा एकदा त्याच चैतन्य तत्वाच्या, ब्रह्मतत्वाच्या सूत्राशी शिष्याला आणून ठेवलेला आहे. जे जे म्हणून काही आपण करतो, बघतो, अनुभवतो,
ते शेवटी त्या ब्रह्माशीच निगडीत होतं. ईशावास्यम इदम सर्वम, ते ईशतत्व सगळीकडे भरलेलं आहे. कोणामुळे हे जग निर्माण झालं आणि कोणामुळे माझा देह कार्य करतो, ह्या प्रश्नोपनिषदानंही आम्हाला ब्रह्माकडेच नेलं. आणि इथे मनाच्या अनुषंगानं ऋषींनी पुन्हा त्या ब्रह्माशीच आम्हाला निगडीत केलेला आहे. असा हा केनोपनिषदाचा विचार आपल्या समोर आहे. सर्वात छान भाग म्हणजे उमा हे दृश्य हो, आणि शिव तत्व हे अदृश्य. अदृश्य, दोन्ही पण ब्रह्मच, सगुण आणि निर्गुण. सगुण आणि निर्गुणाचा भाव. दोन्ही पण ब्रह्मच आहे, ब्रह्मस्वरूप. छान, सुंदर. आपले हात नाही हरवत, आपले चष्मा चष्मा लावून माझा चष्मा कुठे, चष्मा कुठे. केलं उपनिषद शेवटचे 2 श्लोक याच्यात नाहीये. सहनावृत्त नाही, आत्ताचे 8-9. त्या पुस्तकात नाहीये. ते पण त्यांनी म्हटलंय की इथेच जर त्यांनी समाप्ती केली त्याची, तर परत हे नंतर 2 श्लोक त्यांनी का दिले त्याची पण हा, म्हणजे हा प्रश्न मलाही नाही कळला. हं. हा प्रश्न की परत ते उपनिषद मला सांगा असं शिष्य का म्हणतो, आणि मग परत ते गुरु तेच म्हणतात की अरे मी एवढा वेळ काय बोलत होतो, उपनिषदच तर सांगत होतो. म्हणजे मी ते ऑलरेडी 7वं सेकंड लास्ट हां हां उपनिषद गुह्य ज्ञान सांगायचं. हा, तो उपनिषदम ब्रह्मीवा उपनिषद नीती. म्हणजे त्याच्या समोर हा भाव आहे की अजून काही आहे का. अजून काय आहे का? हा, ह्या अंगानं तो म्हणतोय की मला ते गुह्य अच्छा. सांगा. अच्छा, इज देअर एनिथिंग? हा, जर अजून काही शिल्लक राहिलं असेल तर तेही जाणण्याची माझी इच्छा आहे. इच्छा आहे. हा, ओके, ह्या अर्थाने या अर्थानं तो प्रश्न करतोय की मला गुह्य अजून सांगा. अच्छा, तेव्हा ते म्हणतात की अरे हेच गुह्य आहे, आता वेगळं अजून याच्यामध्ये काही काही नाही. नाही. This is- मग त्यांनी ते तप, दम आणि निष्काम हा. कर्म सांगितलं आणि वेद हे त्याच्या अवयव. छान. यांनी जे तपदम पण कर्म यांनी ते निष्काम अर्थाने नाही. निष्काम अर्थ त्याचा अर्थ लागत, जसं सरांनी सांगितलं की यज्ञ कर्म पण शेवटी समर्पणच आहे आणि त्याच्यातनं निष्काम होतं. पण ऍक्च्युली जे काही यज्ञ कर्म केली जातात ती कुठल्या तरी काहीतरी प्राप्त करायच्या, हेतूच्याच अनुषंगाने. म्हणूनच त्याला यज्ञ ह्या शब्द. हो, मी काहीतरी समर्पित करते, त्याच्या बदल्यामध्ये मला मिळावं. राज्य द्या किंवा मूल द्या किंवा पाऊस द्या, जे काही असेल ते. सो हे एक काय गिव्ह अँड टेक आहे हो, गिव्ह अँड टेक आहे. ह्याच्यामध्ये. पण वैयक्तिक अंगानं जर गिव्ह असेल हा, तर तिथे त्या कामनेचा विचार फळाच्या अनुषंगानं मग पुढे येतो. हा, विश्वात्मक भावनेतून तुमचं कर्म असेल तर तिथे विश्वकल्याणाची भूमिका आहे. हम्म. म्हणून निष्काम शब्द जो आहे तो याचा अर्थ आपण जे जे काही कर्म करतो आहोत त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक भाव नसावा, मी सर्वांच्याच कल्याणाच्या अनुषंगानं बघावं.